बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपला सुरू आहे. ओके, आता या चॅप्टर मध्ये बघा सम इम्पॉर्टंट रिझल्ट कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. फर्स्ट बघा, P conditional Q is a logical equivalent negation P or QI. ओके, आता इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर कंडिशनल आल्यानंतर निगेशन फक्त पहिल्याला आलेलं आहे आणि कंडिशनलचा काय झालाय ऑर आणि क्यू आहे तसाचे. बघा सम इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये पी कंडिशनल क्यू साठी फक्त पहिल्याला निगेशन, त्यानंतर ऑर आणि दुसरा तसाच. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सेकंड आहे. सेकंड मध्ये काय पी बाय कंडिशनल क्यू. ओके, बाय कंडिशनल क्यू, तर बाय कंडिशनल मध्ये काय बघा पी कंडिशनल क्यू सगळ्यात अगोदर पहिले दोघांचं काय घ्यायचं कंडिशनल, नंतर काय यूज करणार अँड, आणि सेकंड यांच्या उलट घ्यायचं क्यू कंडिशनल पी. हा बाय कंडिशनल चा सेकंड रिझल्ट आहे आणि पहिला कुठला होता कंडिशनलचा होता. नेक्स्ट बघा तिसरा आहे. तिसरा रिझल्ट बघा पी ऑर क्यू अँड आर, म्हणजे इथं तीन जण आहेत. ओके, तीन जण म्हणजे सेकंड आणि थर्ड अँड ने कनेक्ट आहे आणि फर्स्ट त्याला ऑर ने कनेक्ट आहे. एकदम सिंपल आहे, जसं आपण मल्टिप्लिकेशन करतो ना अगदी तसंच आहे. बघा आता पी ऑर क्यू, पहिला पी ऑर क्यू क्लिअर आहे. त्यानंतर हा अँड पी ऑर, परत एकदा काय घ्यायचा आर. तिसरा रिझल्ट पण एकदम सिंपल आहे. 4 नंबरचा रिझल्ट बघा, ऑर ऐवजी काय आलाय फक्त अँड आलाय. पी अँड क्यू ऑर आर मल्टिप्लिकेशन सारखं करायचं. पी अँड क्यू, पहिला ब्रॅकेट काय येणार पी अँड क्यू, नंतर हा ऑर पी अँड आर. ओके, क्लिअर आहे. हे 4 रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे एक्झरसाइज साठी. आता नेक्स्ट बघूया आपण. बघा नेक्स्ट आहे लॉ. ओके, एकदम सिंपल आहेत लॉ, सोप्या ट्रिक्सने आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिला लॉ बघा आयडेम्पोटेंट लॉ. कोणता लॉ आहे आयडेम्पोटेंट लॉ. तर आयडेम्पोटेंट लॉ मध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, पी अँड पी जर आला तर आपण आन्सर मध्ये फक्त काय घेणार पी घेणार, आणि पी ऑर पी आला तर काय घेणार पी घेणार. म्हणजे दोन्ही केस मध्ये आयडेम्पोटेंट लॉ मध्ये बघा तेच आलं की तेच घ्यायचं. ओके, सिंपल थिंग. पी ऑर पी आला तर पी आणि पी अँड पी आला तर पी. नेक्स्ट आहे कम्युटेटिव्ह लॉ. आता कम्युटेटिव्ह लॉ मध्ये काय करायचं बघा, आदला बदली करायची. बघा पी ऑर क्यू आला तर क्यू अगोदर, पी ऑर क्यू लॉजिकल इक्विव्हॅलन्स क्यू ऑर पी, फक्त काय केलंय क्यू अगोदर राईट केलंय आणि पी नंतर. ओके, पी अँड क्यू कम्युटेटिव्ह लॉ काय लॉजिकल इक्विव्हॅलन्स क्यू अँड पी. आता आयडेम्पोटेंट लॉ मध्ये आपण बघितलं होतं बघा, जर पी अँड पी आला इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय होता पी होता. त्यानंतर पी ऑर पी आला तरी पण लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय होता पी होता. क्लिअर आहे. पण कम्युटेटिव्ह लॉ मध्ये नेक्स्ट काय घडलंय बघा, पी ऑर क्यू आला तर त्याचा क्यू ऑर पी घ्यायचा, फक्त उलटा करायचा. पी अँड क्यू आला तर क्यू अँड पी. नेक्स्ट आहे बघा असोसिएटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. आता बघा असोसिएटिव्ह लॉ, त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता आपण असोसिएटिव्ह लॉ बघू. असोसिएटिव्ह मध्ये एक छोटीशी ट्रिक्स आहे ती आपण लक्षात ठेवणार आहे. ओके, आता बघा 3 जण आहेत, ते किती आहे 3. पी अँड क्यू अँड आर, पी अँड क्यू अँड आर, आणि इथं बघा इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स पी अँड क्यू अँड आर आहे. ओके, क्लिअर आहे. बघा आता तिघं घेतलेत त्यांनी, पी अँड क्यू अँड आर इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स पी अँड क्यू अँड आर. क्लिअर आहे. सेम आहे बघा. आता इथं दुसऱ्या तिसऱ्याला ब्रॅकेट आहे. ओके, त्यानंतर इथं पहिल्या दुसऱ्याला ब्रॅकेट आहे. एकदम सिंपल आहे बघा असोसिएटिव्ह लॉ. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढे पण इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स, इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे फक्त काय काढलंय त्यांनी बघा एकदम प्रॉपर बघा, पी अँड क्यू
पी अँड क्यू अँड आर काय केलंय बघा, पी अँड क्यू अँड आर केलंय. पुढे पण आहे बघा, इथून वेगळं आहे, लक्षात ठेवा. पी और क्यू और आर. आता ऑर साठी परत एकदा 3 घेतलेत त्यांनी. ओके, दुसऱ्या तिसऱ्याला ब्रॅकेट आहे, इकडे पहिल्या दुसऱ्याला ब्रॅकेट आहे, पहिल्या दुसऱ्याला, आणि ते ऍज इट इज लिहिलेत परत. ओके, एकदम सिंपल आहे बघा असोसिएटिव्ह लॉ. आता असोसिएटिव्ह लॉ लक्षात कसं ठेवायचं, परत एकदा असोसिएटिव्ह लॉ एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. ओके, सगळ्या केसेस सिंपल आहे बघा. P and Q and R is a logical equivalence. P and Q and R क्लिअर आहे. त्यानंतर परत एकदा is a logical equivalence P and Q and R. आता या पहिल्या केसमध्ये काय करायचं बघा, काय केलंय, सेकंड आणि थर्डला ब्रॅकेट टाकलाय, नंतर फर्स्ट आणि सेकंडला ब्रॅकेट आहे, आणि तिसरी केस आहे ऍज इट इज. ओके, सेम थिंग ऑर ची बघा, पी ऑर क्यू ऑर आर, दुसऱ्या तिसऱ्याला ब्रॅकेट आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय येणार, पहिल्या दुसऱ्याला ब्रॅकेट पी ऑर क्यू ऑर आर, आणि पुढची केस ऍज इट इज मिळणार, पी ऑर क्यू ऑर आर. एकदम सिंपल आहे बघा. आता अशा प्रकारे असोसिएटिव्ह लॉ तुम्हाला छान प्रकारे समजलाय. नेक्स्ट बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये त्यांनी काय केलंय, डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर काय आहे, डी मॉर्गन्स आहे. ओके, आता डिस्ट्रीब्युटिव्ह बघूया आपण. डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये सिंपल थिंग आहे बघा, मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवायचंय बघा, पी क्यू आर क्लिअर आहे. इथं पण बघा पी क्यू पी आर. ओके, सिंपल थिंग आहे बघा, पी अँड आणि क्यू और आर या दोघांनी मल्टिप्लाय करायचंय, पी अँड क्यू क्लिअर आहे, यांना एकत्र घ्या, पी अँड क्यू. त्यानंतर हा ऑर आहे तसाच, नंतर परत एकदा पी अँड आर ला घ्या, पी अँड आर क्लिअर आहे. ओके, त्यानंतर बघा डी मॉर्गन्स लॉ आहे. आता डी मॉर्गन्स लॉ मध्ये आपल्याला काय काय बघायचं, डी मॉर्गन्स एकदम सिंपल आहे, क्लिअर आहे. आता निगेशन ऑफ पी अँड क्यू काय आलंय, निगेशन ऑफ पी अँड क्यू, हे निगेशन पहिल्याला द्यायचं, अँडचा काय बनवायचा ऑर, परत निगेशन कुणाला द्यायचं, दुसऱ्याला. सेम थिंग इकडे पण तसंच आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, पहिल्याला काय दिलंय निगेशन, निगेशन ऑफ पी, ऑरचा काय बनवलाय अँड, निगेशन ऑफ सेकंड. क्लिअर आहे. आता आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ मध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, पी अँड टी आला तर त्याचा आन्सर काय घ्यायचंय, पी, पी अँड टी लॉजिकल इक्विव्हॅलन्स पी. नेक्स्ट पी अँड कॉन्ट्राडिक्शन, पी अँड कॉन्ट्राडिक्शन काय घेणार, कॉन्ट्राडिक्शनच, म्हणजे बघा कॉन्ट्राडिक्शन आलं तर कॉन्ट्राडिक्शन घ्यायचं, पण टॉटॉलॉजी जर आला, काय आला टॉटॉलॉजी, तर त्याचा पीच घ्यायचा, म्हणजे ट्रू असेल तर तोच. त्यानंतर कॉन्ट्राडिक्शन असेल तर कॉन्ट्राडिक्शन, पी ऑर सी पीच घ्यायचा, पी ऑर टी टीच घ्यायचा. ओके, पुढचा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट काय आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं बघा, पी अँड निगेशन ऑफ पी, म्हणजे त्याच्यासोबत निगेशन आहे, त्याच्यासोबत निगेशन असेल तर आन्सर काय घ्यायचं, कॉन्ट्राडिक्शन, पी ऑर निगेशन पी, पण हे अँड नी जॉईन आहे म्हणून कॉन्ट्राडिक्शन, हे ऑर नी जॉईन आहे म्हणून टॉटॉलॉजी. आणि लास्ट आहे बघा ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्प्शन लॉ मध्ये काय करायचंय बघा, पी ऑर पी अँड क्यू, म्हणजे पी दोनदा आलाय, एक ऑर आणि अँड आलाय, तर आन्सर काय घेणार आहे आपण, पी घ्यायचंय. पी अँड पी ऑर क्यू, पी दोनदा आलाय, अँड आणि ऑर आहे, तर आन्सर काय घेणार, पी. इथं चेक करा, पी दोनदा आलाय, पी ऑर पी अँड क्यू, आन्सर काय आलं होतं, पी आलं होतं, बरोबर आहे. म्हणजे बघा इथं पण तसंच केलंय, अँड आणि ऑर. ओके,